एकीकडे शिवराज मोटेगावकर सीबीआय अटकेत असताना त्यांच्या आरसीसी क्लासेसमधील विद्यार्थी वर्गाचं काय होणार असा सवाल उपस्थित झालाय। लातूरच्या ट्यूशन संस्कृतीत उभा राहिलेला आरसीसी पॅटर्न हा राज्यातला एक मोठा कोचिंग नेटवर्क मानला जातोय। त्याचा विस्तार लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकपर्यंत पोहोचलाय। एका विद्यार्थ्याकडून वर्षाला साधारण 60,000 रुपये शुल्क घेतलं जातं। सर्व शाखांमध्ये मिळून जवळपास 30 ते 40 हजार विद्यार्थी हे शिक्षण घेत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीचं काय होणार? फी माघारी मिळणार का असा सवाल निर्माण झालाय। तर मोटेगावकरांचं डोळे दिपवणारं साम्राज्य नेमकं कसं आहे जाणून घेऊयात। आरसीसीच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत, शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत आणि कोट्यवधींचं अर्थकारण आहे। लातूर, नांदेड, संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, अकोला, कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी शाखा आहेत। देशातल्या जवळपास प्रत्येक राज्यातून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वाधिक संख्या उत्तर भारतातील हिंदी भाषक शिक्षकांची आहे। उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या भागातून मोठ्या प्रमाणात शिक्षक शिकवायला येतात। तर उत्तर भारतातून आलेल्या शिक्षकांचं वेतन देखील लाखांच्या घरात आहे। कर्मचारी वर्ग, सुरक्षा रक्षक, कारकून असे हजारो लोक कार्यरत आहेत। 11वीची फी ही 60,000 रुपये आहे आणि 12वीची फी 60,000 रुपये आहे। 2 वर्षांच्या 1,20,000 वर्षभराचं शिक्षण दिलं जातं। नीट, जेईईची देखील तयारी केली जाते। सर्वच शाखांमध्ये एकावेळी 25 ते 30 हजार विद्यार्थी, अर्थकारणाची कोट्यवधींची उड्डाणं। लातूरच्या उद्योग भवन परिसरामध्ये 27 एकरांवरती ट्यूशन, प्रत्येक रस्त्यावरती मोटेगावकरांचं युनिट आहे। तर अशा पद्धतीचं हे अर्थकारण आणि मोटेगावकरांचं साम्राज्य आहे। आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो देखील जाणून घेऊयात। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेले शिवराज मोटेगावकर यांचं महाराष्ट्रभर जाळं आहे। हजारो विद्यार्थी आहेत, शेकडो कर्मचारी आहेत आणि पूर्ण वर्षाचं कोट्यावधीचं अर्थकारण आहे। त्यांचं जे आरसीसी कोचिंग क्लासेस जे चालतात ते लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी, हडपसर, अकोला, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी ब्रँचेस आहेत आणि या ब्रँचेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्व मिळून जवळपास 30 ते 35 हजार असल्याचे सांगितले जात आहे। देशभरातील प्रत्येक राज्यातून या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यात सर्वाधिक संख्या ही उत्तर भारतातल्या हिंदी भाषिक शिक्षकांची आहे। उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या भागातून मोठ्या प्रमाणात शिक्षक या ठिकाणी शिकवायला येतात आणि या सर्व यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची एक खळी तयार करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणची फीस ही मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास 11वीला 60,000 आणि 12वीला 60,000 रुपये फीस या ठिकाणी घेतली जाते। उद्योग भवन परिसरामध्ये त्यांचं जे ट्यूशन क्लासेस चालतात त्या 27-28 एकर क्षेत्रामध्ये जे ट्यूशन क्लासेसचा एरिया आहे त्या ठिकाणी बहुतांश इमारती या त्यांच्या अधिकारात येतात। मागच्या 23-24 वर्षात सातत्यानं या पद्धतीनं इथे शिकवणी केली जाते आणि हे जे अर्थकारण आहे ते कोट्यवधी रुपयाचं आहे, कारण 30 ते 35 हजार विद्यार्थी दरवर्षी त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये शिकायला असतात आणि 60,000 रुपये फीस एका विद्यार्थ्याच्या मागे घेतली जाते। त्याच पद्धतीनं लातूरमध्ये त्यांचे हॉस्टेल्स आहेत, मुलांचे वेगळे आणि मुलींचे वेगळे। 2 ते 2.5 हजार विद्यार्थी त्या हॉस्टेल्समध्येही असतात आणि त्याची फीस जेवणासह 60,000 रुपये वर्षाची आहे। या पद्धतीचं हे पूर्ण जे इकॉनॉमिकल मॉडेल आहे ते त्यांनी डेव्हलप केलेलं आहे या भागामध्ये आणि याच भागामध्ये नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या पद्धतीनं ते मॉडेल डेव्हलप झालेलं आहे। मोठं अर्थकारण आहे आणि हे अर्थकारणाचं जाळं कशा पद्धतीने उभं टाकलं होतं ते आता संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारतालाच कळलेलं आहे आणि त्याबाबत आता ईडी चौकशी करताना दिसते आणि याच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीचं बोललंही जात आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.